नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका छोट्या मिनी व्लॉगमध्ये. तर मी इथे आज बनवते चण्याची उसळ. चणे आहेत, त्यांना मोड आले आहेत छान. आणि त्यात मी फणसाच्या आठल्या ज्या आहेत त्या पण टाकणार आहे. कारण चण्यामध्ये फणसाचा गर असतो, त्यातल्या आतली जी बी असते ती फोडून छान स्वच्छ करून घेतली ना की ती उसळ खूपच सुंदर लागते. तर मी म्हटलं आज ती बनवावी, तर इथे मी कुकर लावून घेते. त्यात थोडं पाणी टाकून आणि मीठ टाकून कुकरला लावून घेणार आहे मंडळी. तर इथे कुकर तर लावून घेतलाय आणि त्याचबरोबर बनवते ताकाची कढी. उसळ, कोणती उसळ जरी असेल तरी त्याच्यावर ताकाची कढी, वरण हे चांगलंच लागतं. पण चण्याची उसळ केली आहे म्हणून मी खास ताकाची कढी बनवली आहे. तर आपण इथे मस्त ताकाची कढी पण फोडणीला दिली आहे खूप छान अशी. तर ती झाली आहे, एकीकडे आपण करून घेतली आहे मंडळी. त्यानंतर त्याच्यासोबतच आपण इकडे चपात्याही बनवतोय. तर त्या छान अशा चपात्याही आपल्या करून घेतलेल्या आहेत मंडळी, मस्त अशा. आपण इकडे चण्याची उसळ आहे जी बनवायची आहे, तर ती आपण फोडणीला देणार आहोत. साधीशीच आहे, सोपी. कांदा टॅमॅटो फोडणीला घालून त्यात आला लसूणची पेस्ट आणि आपले घरगुती मसाले टाकायचे आहेत. गरम मसाला, मी मालवणी मसाला टाकलाय त्याच्यामध्ये. थोडं लाल तिखट असं आपण करून घेणार आहोत. बघू शकतात आपली छान अशी उसळ रेडी झाली आहे मंडळी. तर या उसळीचा व्हिडिओ मी अपलोड केलाच आहे मंडळी याच चॅनलवर, तुम्ही बघू शकतात. तर आपलं हे संपूर्ण जेवण छान असं रेडी झालंय. उसळ खूप अप्रतिम झाली आहे, खूप छान सुगंध येतोय. तर आपलं रात्रीचं जेवण रेडी झालंय इकडे. तर मंडळी आपलं संपूर्ण जेवण असं रेडी झालंय छान. ताकाची कढी, चण्याची उसळ, चपाती, भात सगळं रेडी झालंय. तुम्ही पण जेवायला या. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. तुम्ही तुमची काळजी घ्या.